हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. तर सध्या जे आपला करंट अफेअर्स आहे, सध्याच्या स्थितीमध्ये करंट अफेअर्स पण खूप करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जे कमेंट्स वगैरे पाहिल्या मी तुमच्या सगळ्यांचे, आणि तुम्ही म्हटले सर आम्हाला पिक्चर बेस्ड करंटचे डाटा आणि फॅक्ट द्या. तर ही स्लाईड आपल्या टीमने तयार केली आहे. तर आपण आज करंट अफेअर्सची बॅच आजपासून स्टार्ट करीत आहोत. तर तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन लेक्चर बघा, आणि परत ही PPT तुम्हाला मी लगेच व्हॉट्सअप ग्रुप आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सेंड करून टाकतो. तुम्ही वाचून घ्या. आणि इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नोट्स इथे. तर आपण आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे प्रमुख घडामोडी आहेत ते आज पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, आपण PM मोदी जे आहेत आपले प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, ते आज जपान आणि चीन ह्या दौऱ्यासाठी निघालेले आहेत. आणि ते आजपासून जे जपानचे टोकियो आहे, त्या जपानच्या टोकियोमध्ये जे पंतप्रधान आहेत जपानचे कोण शिगेरू इजिबाशी, हे द्विपक्षीय संवाद सुरू करत आहेत 29 आणि 30 ऑगस्टला. तर आपले प्राईम मिनिस्टर तिथे जाणार आहेत. त्यानंतर ते चीनमधील तियानजिनमध्ये जे सांघाय कॉर्पोरेशन ऑफ ऑर्गनायझेशन, हे SCO जी संघटना आहे, ती परिषदेसाठी 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबरसाठी ते सहभागी होणार आहेत. नंतर जे SCO आहेत, आपण आताच म्हटलो SCOचं फुल फॉर्म काय, सांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, या परिषदेत ते जिनपिंग जे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि व्लादिमीर पुतिन जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत यांचे मीटिंग्स करतील. व हे चीन आणि रशिया भारतात संबंधासाठी खूप महत्त्वाचे क्षण ठरणार आहेत. कारण तुम्ही आता पाहता तर अमेरिकेने आपल्यावर 15% टॅरिफ लावलं आहे. तर त्याच्यामुळं खूप आपल्या उद्योगांना सध्या प्रॉब्लेम होत आहे. तर पुढे जे USP मोदी धोरण, म्हणजे जे अमेरिकेने आपल्यावर जे 15% टॅरिफ लावले त्याच्याबद्दल आहे. सेकंड नंबरचा करंट अफेअर्स बघा फ्रेंड्स. तर अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लागू केले जे टॅरिफ आहेत ते वाढून 50% पर्यंत झाले आता. बघा, म्हणजे सामान्य माणसाचं खूप अशी प्रॉब्लेम होते उद्योगांना. तर त्यामुळे अमेरिकेशी संबंध आपले आणि अमेरिकेचे संबंध आता खूप तणावपूर्ण झालेले आहेत. तर त्याचा मोठा परिणाम लघु निर्यात उद्योगांवर झाला आहे, तुम्हाला मी आताच बोललो. आणि अनेक कंपन्या ज्या आहेत ते आता युरोप, आफ्रिका आणि आशिया आणि तिबेट जे non-US मार्केट्समध्ये बळकट होण्याचा प्रयत्न करीत आहेत. करावंच लागेल, कारण आता USA कडून तर सगळे दरवाजे बंद झालेत. तर दुसऱ्या राज्याकडे आपल्या व्यापारासाठी सहभागी होत आहेत. तर या व्यापार संकटामुळे देशाचा आपला GDP हा निश्चित आपला देशाच्या GDPवर खूप प्रॉब्लेम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे अमेरिके आणि आपले हे राष्ट्राध्यक्ष आणि प्राईम मिनिस्टर यांच्यासोबतचा फोटो, म्हणजे एक्झाम तुम्हाला पिक का दिली मी हे पिक्चर, की तुमची कन्सेप्ट डाटा क्लिअर हो आणि पिक्चरमुळे तुम्हाला लक्षात राहावं. त्याच्यानंतर आपण कॅनडा आणि जे भारतचे आधीचे संबंध बिघडले होते ते आता सध्या सुधारण्याच्या गतीवर आहेत. तर दोन देशांनी जे अँबॅसेडर हाय कमिशनरची नेमणूक करून 10 महिन्यापूर्वी जे झालेले राजनैतिक आपले तणाव झाले त्याच्यामुळे आता साम्यबिंदू मिळवला आहे त्याच्यासाठी. तर हे कॅनडाचे प्राईम मिनिस्टर आणि आपले इंडियाचे प्राईम मिनिस्टर. तर पुढील आपण करंट अफेअर्स पाहू, की जे ठेवीसाठी सरकारची 3000 कोटी जी बॉन्ड विक्री केली बघा. RBI मार्फत 2, 9 आणि 30 वर्षाचे जे बॉन्डसाठी 1000 कोटी प्रतीची जी 3 प्रकार बोली होणार होती ती 2 सप्टेंबर 2025 रोजी आहे. हे RBI बॉन्ड वगैरे काय असतात, RBIचे SLR, CRR, आपण ही इकॉनॉमिक्सची सिरीज झाली तर त्यात आपण कंप्लीट पाहणार आहोत. नंतर हे पावसाचं बघा, पंजाब आणि हरियाणा आयोग तुम्हाला इसेमध्ये हा पण क्वेश्चन विचारू शकतो हे पाण्याबद्दल वगैरे. तर करंट अफेअर तुम्हाला माहीत पाहिजे. तर पंजाब व हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये आता पावसाची थांब, पण पूर अजून गंभीर, म्हणजे पाऊस थांबला पण तो पावसाचा जे निचरा आहे त्याच्यासाठी पूर आणि ते पावसाच्या गतीने खूप काही आणखी अपघात वगैरे होऊ शकतात. तर 27 व 28 ऑगस्ट दरम्यान पावसात जरी कमी झाल्याचे नोंदवले गेले तरी उदाहरणार्थ पंजाब 30%, हरियाणा 45%, परंतु पूरस्थिती गाजर असल्याचे, म्हणजे पूरस्थिती भयानक असल्याचे IMDने इशारा दिला आहे. पुढील आठवड्यात हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची पण शक्यता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. नंतर जे आपले अभिमंडळ SC आणि ST समुदायाचे त्यांच्या कार्यकारिणीविषयी आज परिषद ओडिशाचे कुठं भुवनेश्वरमध्ये आज परिषद होणार आहे त्यांची. तर जे SC आणि ST कल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांना 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद भुवनेश्वर येथे आजपासून स्टार्ट केली. तर 29 आणि 30 ऑगस्ट ज्यात कोण सहभागी होणार आहेत, लोकसभा आणि राज्य विधानसभेचे प्रतिनिधी त्यांना संबोधित करण्यात येणार आहेत. हे ओडिशा भुवनेश्वरमध्ये परिषद होणार आहे त्यांची. नंतर आजचे आपण लक्षवेधी तथ्य पाहू, की आजचा दिवस काय इम्पॉर्टंट आहे काय. तर आज राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा होतो का, तर मेजर ध्यानचंद यांची आज जयंती साजरा करतो आपण. आणि त्याचे 1 घंटा खेल के मैदान में या फिट इंडिया मोहिमेअंतर्गत 3 दिवसीय 29 आणि 30 ऑगस्ट हे विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो.
नंतर 11 ऑगस्ट रोजी पारित झालेले जे नॅशनल स्पोर्ट गव्हर्नन्स ॲक्ट आहे 2025, ह्यात भारतीय क्रीडा संघटनांमध्ये शासन, नैतिकता आणि कायदेशीर चौकट मोठ्या प्रमाणावर सुधारण्याच्या हेतूने बनवण्यात आला आहे. तर हा 11 ऑगस्ट रोजी पारित झालेला जो नॅशनल स्पोर्ट गव्हर्नन्स ॲक्ट आहे 2025चा, त्याचे उद्देश काय आहे तर नैतिकता आणि कायदेशीर चौकट मोठ्या प्रमाणावर सुधारण्याचा हेतू आहे त्याचा. नंतर हे आपले मेजर ध्यानचंद, तर त्यांना 3 वेळेस गोल्ड मेडल्स भेटला आहे 1928मध्ये, 1952 आणि 1956मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करून सांगा आजचे करंट अफेअर्स कसे वाटले. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण करंट अफेअर्स पाहणार आहोत आणि ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर सेंड करून टाकतो.